करमाळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मोठा धक्का. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर. साठे गटात फूट पडण्याची शक्यता. कुर्डवाडी प्रतिनिधी. माढा तालुक्यातील बिटरगाव येथे करमाळा विधानसभा निवडणूक 2024 विचार विनिमय करण्यासाठी माढा तालुक्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी जोडलेल्या माढा तालुक्यातील 36 गावातील काँग्रेस पार्टीच्या व साठे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार्टीचे मार्गदर्शक ॲडव्होकेट बी.डी. पाटील यांच्या उपस्थितीत बिटरगाव येथे संपन्न झाला. या मेळाव्याच्या सुरुवातीला सोलापूर जिल्ह्याचे सहकार महर्षी गणपतराव साठे व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेचं पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करमाळा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अमरजीत पाटील यांनी करताना सांगितले की आम्ही माढा तालुक्यातील हे 36 गावे गेले 3 विधानसभा निवडणुकीसाठी जोडलेले असताना आम्ही प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा आदेश मानून आघाडीचा धर्म पळत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. परंतु हा उमेदवार निवडून गेल्यानंतर सातत्याने आमच्या पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला गेला. यानंतर नाडी लोणीचे उपसरपंच काका नाडकर, घाटणेचे दीपक पाटील, बिटरगाव सोसायटीचे चेअरमन व संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक काका पाटील यांनी आपली मनोगत व्यक्त करताना सांगितलं की करमाळा मतदारसंघात आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींकडून आमच्या पार्टीतील कार्यकर्त्यांवर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी आम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भूमिका घेणार आहे. यानंतर पिंपळखुटे ते सरपंच श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजयसिंह पाटील यांनी विचार व्यक्त करताना सांगितलं की माढा तालुक्यातील करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी जोडलेल्या 36 गावातून आम्ही साठे पार्टीचा व काँग्रेस कार्यपक्षाचा आदेश म्हणून प्रामाणिकपणे आजपर्यंत काम केलं. परंतु आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या गावात सत्ता आहेत त्या गावात जाणून बुजून या लोकप्रतिनिधींनी विकास कामासाठी अडवणूक केली. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या विविध गावच्या कार्यकर्त्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. आतापर्यंत करमाळा विधानसभा मतदारसंघातून विजय झालेला उमेदवार हा 2 ते 5 हजार मताधिकांच्या फरकाने विजय होताना दिसत आहे. या करमाळा तालुक्यातील काँग्रेस पार्टीची व साठे गटाचे बहुतांश ग्रामपंचायतीवर निर्विवाद असून अंदाजे 15 ते 20 हजार मतदान हे साठे पार्टीचे आहेत. या मेळाव्यामधून दादा माळी, सारंग पाटील कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की आजपर्यंत काँग्रेस पक्षांनी व साठी पार्टीने महाविकास आघाडीला मतदान करून या मतदारसंघातील उमेदवार विजयी करण्यात सिंहाचा वाटा आहे. परंतु निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून काँग्रेस पक्षाच्या व साठे पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या कामाची अडवणूक केली जात असल्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी मागणी कार्यकर्त्यांनी या मेळाव्यातून केलेली आहे. यावेळी उपस्थित साठे पार्टीचे मार्गदर्शक ॲडव्होकेट बी.डी. पाटील यांच्यासह संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक सौ संध्याराणी खरात, भालचंद्र पाटील, पिंपळखुटेचे सरपंच प्रतिनिधी भैयासाहेब पाटील, तडवळेचे माजी सरपंच काकासाहेब पाटील, डवसळचे चंद्रशेखर चव्हाण, नाडीचे धनाजी खरात, म्हैसगावचे विलास जगताप, नामदेव खारे, अंबडचे अर्जुन कदम, लवेचे सुभाष पाटील, मुंगशीचे माजी सरपंच बिरप्पा महाडी, विलास पाटील, कव्हे रोपळेचे मुलाणी, गवळेवाडीचे दत्तात्रय गवळी, जाखलेचे दत्तात्रय पवार, चोबे पिंपरीचे प्रभू बनसोडे, मरिबा सुकले, दत्तू खताळ, पिंपळखुंटीचे संतोष बोराटे, विक्रमसिंह पाटील, कवेचे राजाभाऊ ताकमोगे, घाटणेचे दीपक पाटील, अंकुलगावचे आनंदराव पाटील, लोणीचे अरुण भागवत, गणेश नाडकर, उपळवटेचे सरपंच बालाजी गरड, लोणीचे सरपंच भाऊसाहेब शिंदे, बारलोणीचे सरपंच सचिन आतकर, मुंगशीचे सरपंच सूर्यकांत महाडिक, लवेचे पंडित काळे, विलास पाटील, शिंदेवाडीचे अशोक शिंदे, आप्पासाहेब शिंदे, कवेचे अण्णासाहेब ताकमोगे, मोहन चोपडे, ढवळसचे चंदू गुरुजी, भोसरेचे नंदकुमार घोरपडे, महादेववाडीचे सतीश मोठे इत्यादी विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन तसेच साठे गटाचे कार्यकर्ते साधारणतः 2 ते 2.5 हजार बहुसंख्येने उपस्थित होते.